नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यासाठी आपण जो प्रश्नपत्रिका याची सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवरील प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहत आहोत। आणि त्यामध्ये मागे झालेल्या ज्या परीक्षा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील काही IMP प्रश्न आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहे। करिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा आपण वन-लाइनर पद्धतीने पाहणार आहोत। यामध्ये आपण जास्त विश्लेषण करणार नाही। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणते सरकारचे अंग आहे? भारतीय जे संविधान आहे याच्यानुसार सरकारचं अंग कोणतं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे। विधान काय बघा, विधानमंडळ, कार्यकारी यंत्रणा आणि न्यायव्यवस्था। यापैकी सरकारचं अंग कोणतं आहे? पर्याय काय तुम्हाला दिले, केवळ 1 आणि 2 बरोबर, केवळ 1 आणि 3 बरोबर, त्यानंतर 1, 2 आणि 3 बरोबर, केवळ 2 आणि 3 बरोबर। काय उत्तर असेल? भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणते सरकारचे अंग आहे? विधानमंडळ, कार्यकारी यंत्रणा आणि न्यायव्यवस्था। हे जे तिन्ही बी आहे तर हे काय आहे? सरकारचे अंग आहेत। कशानुसार? संविधानानुसार। म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3, 1, 2 आणि 3 तिन्ही बरोबर आहेत। पुढचा प्रश्न आपण बघूया। भगवद्गीता ही डॅट डॅटचा भाग आहे, म्हणजे भगवद्गीता कोणत्या ग्रंथाचा भाग आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे। उपनिषद, रामायण, महाभारत किंवा पुराण, कोणत्या ग्रंथाचा भाग येईल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3, भगवद्गीता ही महाभारताचा भाग आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि त्याची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल। आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100%। गंगा नदी कोणत्या ठिकाणी दुभंगून तिचीच उपनदी भागीरथी आणि हुगळी बनते? कोणत्या ठिकाणी की ज्या ठिकाणी गंगा नदी दुभांगल्या जाते आणि दुभांगल्यानंतर तिचीच उपनदी भागीरथी आणि हुगळी बनते? बघा, पर्याय काय दिले तुम्हाला, कालिपॉग, कूचबिहार, वर्धमान आणि फराक्का। योग्य उत्तर काय येईल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 4, फराक्का या ठिकाणी गंगा नदी दुभांगून तिचीच उपनदी भागीरथी आणि हुगळी या नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता कोण आहे? पहिला सुवर्ण पदक विजेता आपण बघितला। या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे? वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता कोण आहे? पर्याय काय दिलेले तुम्हाला? अभिनव बिंद्रा, नीरज चोप्रा, राज्यवर्धन सिंह राठोड आणि खाशाबा दादासाहेब जाधव। पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता कोण आहे? पर्याय नंबर 4, खाशाबा दादासाहेब जाधव। आता यांच्याबद्दल जर प्रश्न टाकायचा झाला परीक्षकाला तर ते कुठले राहणारे हेही विचारले जाईल। कोणत्या खेळामध्ये त्यांनी पदक जिंकलं होतं हेही विचारले जाईल। त्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघूया। खाशाबा दादासाहेब जाधव यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुठल्या खेळात? तर कुस्ती स्पर्धेमध्ये फ्लायवेट गट कांस्यपदक जिंकलं होतं। आणि हे जे कांस्यपदक होतं हे काय आहे? स्वतंत्र भारताचे पहिलं वैयक्तिक पदक होतं, जे कधी मिळवलं होतं? 23 जुलै रोजी मिळाले होते। आणि खाशाबा जाधव हे कुठले किंवा कोणत्या राज्यातले किंवा कोणत्या शहरातले जर म्हटलं असा प्रश्न जर तुम्हाला आला तर ते महाराष्ट्रातील कराड या शहराचे रहिवासी आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। मिंटोनेट हे खालीलपैकी कोणत्या खेळाचे मूळ नाव आहे? मिंटोनेट हे कोणत्या खेळाचं
नाव आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा. बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल की टेबल टेनिस. मिंटो नेटिव्ह कोणत्या खेळाचं मूळ नाव आहे? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल? व्हॉलीबॉल. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आंतरद्रव्य जलिकेच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? कोणतं? आंतरद्रव्य जलिका हिच्या बाबतीमध्ये कोणतं विधान योग्य आहे? बघा, हे अंतःपेशी परिवहनासाठी मार्ग म्हणून कार्य करतं आणि दुसरं उदाहरण आहे हे उत्पादन पृष्ठभाग म्हणून कार्य करतं. काय योग्य उत्तर असेल याचं? हे आंतरपेशीय परिवहनासाठी मार्ग म्हणून कार्य करतं किंवा उत्पादन पृष्ठभाग म्हणून कार्य करतं. पर्याय तुम्हाला दिलेली आणि योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. काय पर्याय बघा, केवळ एक बरोबर आहे, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे, 1 किंवा 2 यापैकी एकही बरोबर नाही, नाहीतर केवळ 2 बरोबर आहे. योग्य उत्तर येईल 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर, म्हणजेच पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. MS वर्ड 2010 मधील XPS याचं पूर्ण रूप काय आहे? पर्याय पहा काय? XML पोर्ट स्पेसिफिकेशन, त्यानंतर XML पोर्टेबल स्पेसिफिकेशन किंवा XML पेपर स्पेसिफिकेशन आणि XML पेपर स्पेशलायझेशन. काय उत्तर असेल? MS वर्ड 2010 मधील XPS चे पूर्ण रूप काय आहे? XPS. योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3 पेपर स्पेसिफिकेशन. पुढचा प्रश्न आपण बघूया. MS एक्सेल 2010 मध्ये रॉ डॅश वेक्टर असतात आणि कॉलम्स डॅश वेक्टर असतात. काय योग्य उत्तर येईल? पर्याय काय दिले? उभ्या आडव्या, आडव्या आडव्या, आडव्या उभ्या किंवा उभ्या उभ्या. MS एक्सेल 2010 मध्ये रॉ डॅश वेक्टर असतात आणि कॉलम्स डॅश वेक्टर असतात. पर्याय नंबर 3 MS एक्सेल 2010 मध्ये रॉ आडव्या वेक्टर्स असतात आणि कॉलम्स उभ्या वेक्टर्स असतात. अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3 आडव्या उभ्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब अंतर्गत राईट अँड इन्सर्ट फीड ही कमांड येते? राईट अँड इन्सर्ट फीड ही कमांड येते. रेफरन्स, फाईल, मोलिंग किंवा पेज लेआउट. काय उत्तर असेल? मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब अंतर्गत राईट अँड इन्सर्ट फीड ही कमांड येते? तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3 मेलिंग्स याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. रिझ्युमे तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? रिझ्युमे तयार करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं? मोबाईल, MS एक्सेल, MS वर्ड किंवा पॉवर पॉईंट. योग्य उत्तर काय येईल? रिझ्युमे तयार करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? योग्य उत्तर येईल बघा त्याचं पर्याय नंबर 3 MS वर्ड हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मध्ये सेंटर अलाइनमेंटसाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट कमांड वापरली जाते? सेंटर अलाइनमेंटसाठी कोणती शॉर्टकट कमांड वापरली जाते? CTRL+C, CTRL+E, CTRL+Z आणि CTRL+S. कोणती कमांड वापरली जाईल? पर्याय नंबर 2 CTRL+E. पुढचा प्रश्न आपण बघूया. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट 2010 मध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बंद करण्यासाठी शॉर्टकट कीपैकी कोणती की वापरतात? काय उत्तर असेल? पर्याय तेच आहेत CTRL+L, CTRL+X, CTRL+M किंवा CTRL+Q. काय उत्तर येईल याचं? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4 CTRL+Q. पुढचा प्रश्न आपण बघूया. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये फीचर हा पर्याय असतो? कोणत्या टॅबमध्ये फीचर हा पर्याय असतो? इन्सर्ट, पेज लेआउट, होम, त्यानंतर डिझाईन. याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1 मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील
कोणत्या टॅबमध्ये? तर इन्सर्ट या टॅबमध्ये फीचर हा पर्याय असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. MS वर्ड 2010 डॉक्युमेंटच्या रिबनमध्ये खालीलपैकी कोणता डावीकडून चौथा टॅब असतो? डॉक्युमेंटच्या रिबनमध्ये डावीकडून चौथा टॅब कोणता असतो? पेज लेआउट, डिझाईन किंवा इन्सर्ट? योग्य उत्तरे पर्याय नंबर 1 पेज लेआउट हा चौथा टॅब असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातात. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. जेही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये कळवत चला. ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी व्हा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया अशी महत्त्वाची अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.